Bagitla, we saw this, right? And discussion on insurance. Okay, let us. Okay, this one here आपण बघितलं JWT token how they are generated. I saw some answers. Serve answers right at three yache, right? What the three sections are, right? So very quickly now की जसा आता हा API कंट्रोलर आहे, पहिले ह्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे आपल्याला, राईट? हा API कंट्रोलर हा गेट मेथड आहे. हा गेट मेथड आता नेकेड आहे, म्हणजे ह्याला कोणीही कॉल करू शकतो, राईट? व्हेरी क्विकली इफ आय रन दिस, मी जर API/patient API केलं तर हा गेट मेथड विल बी कॉल्ड अनॉनिमसली म्हणजे विदाउट एनी युजर नेम आणि पासवर्ड तो ऍक्च्युअली कॉल होणार. सो that is this will hit the patient API. And it is, it hits it and it shows the data on the process. पण आपल्याला हे नाही पाहिजे. जर ह्याला मी टोकन पास नाही केलं तर माझं पेशंट API ला कॉल करता कामा नये. Everyone getting, guys? Patient API should not be called like this. म्हणजे टोकन नाही आहे तर पेशंट API कॉल नाही व्हायला पाहिजे. Let me know this is understood what I'm saying, what we are trying to do. Yes, sir. नेकेड कॉल नाही व्हायला पाहिजे. पहिलं तुम्ही सिक्युरिटी API ला कॉल करा, तिकडून टोकन घ्या, टोकन घेऊन या API ला या, टोकन द्या आणि मग एंटर करू शकता, राईट? तर त्याच्यासाठी व्हॉट वी हॅव टू डू, द फर्स्ट थिंग इज वी हॅव टू सिक्युअर आवर API. सो टू सिक्युअर द API व्हॉट वी डू इज जे पण तुमचं API आहे त्याच्यावरती यू विल पुट द ऑथराइज ऍट्रिब्यूट. म्हणजे जसं आता हा कस्टमर कंट्रोलर आहे, याच्यावरती यू विल गो अँड यू विल पुट ऑथराइज ऍट्रिब्यूट, पॉइंट नंबर 1. So I will go here and I will say कि हा patient API is now authorized. आता authorize केल्यावरती, once you do an authorize, you will need some namespaces. We'll import it, right? Okay. Authorize केल्यावरती तो बोलणार की हा ऑथेंटिकेशन कसा होणार, ऑथरायझेशन कसा होणार. पहिली गोष्ट ऑथराइज आणि ऑथेंटिकेशन मध्ये प्लीज अंडरस्टँड द डिफरन्स. ऑथेंटिकेशन म्हणजे इज दिस युजर एक्झिस्टिंग इन द टेबल ऑर नॉट. म्हणजे हा युजर शिव इज एक्झिस्टिंग इन द डेटाबेस ऑर नॉट, ते आहे ऑथेंटिकेशन. ऑथरायझेशन म्हणजे ह्या युजरला हा रोल आहे का, डज ही हॅव अ रोल टू बिकम अन ऍडमिन, डज ही हॅव अ रोल टू बिकम अ समथिंग, सो ऑथरायझेशन म्हणजे डू यू हॅव ऑथराइज टू ऍक्सेस दॅट मेथड or that button or that whatever it is. And authentication means just to check की हा युजर आपल्या सिस्टम मध्ये आहे की नाही, राईट? सो हे ऑथराइज वर्ड आहे, ऑथेंटिकेशन नाहीये, ते आपण नंतर बघू, राईट? सो जस्ट अंडरस्टँड द डिफरन्स. ओके, नाव दुसरं हे की हा ऑथराइज आहे, पण ऑथराइज कसं करणार? म्हणजे प्रत्येक वेळी युजर नेम पासवर्ड पाठवायचंय, डेटाबेस थ्रू ऑथरायझेशन करायचंय, काय टोकन बेस ऑथेंटिकेशन आहे, काय आहे एक्झॅक्टली, काय मेथोडॉलॉजी आहे? कारण आता काय होणार, जर इफ यू रन दिस, राईट, त्याला फक्त एवढं माहिती आहे की याला सेक्युअर्ड पाहिजे आपण, पण कसं सेक्युअर्ड असणार? टोकन बेसने करणार, OAuth यूज करणार, काय वेगळे वेज आहेत, राईट? तर आपल्याला यूज करायचं टोकन बेस ऑथेंटिकेशन. तो startup.cs मध्ये आपल्याला हे टाकावं लागेल की वी वॉन्ट टू यूज JWT bearer. यू कॅन सी हिअर, जसं आपण सांगितलं services.add controller, तसं we have services.add authentication and we will be using JWT bearer. Everyone following this? Right? हा कोड स्टँडर्ड आहे. Am I audible? Please mute करा. Please mute yourself. Okay. Silently mute कर. So guys,
हे जे आहे services.add.authentication, that's what we have to go and put in the startup.cs. So in the startup.cs, after the add, हे पहिलंच ठेवायला पाहिजे ऑथेंटिकेशन फर्स्ट. सो लेट अस पुट इट फर्स्ट की ऍड ऑथेंटिकेशन. मला JWT बिअरर करायचं आहे. माझं इश्युअरचं नाव काय आहे? सो माझं इश्युअरचं नाव आहे फिनिशिंग स्कूल राईट. सो लेट अस, यात आपण हार्डकोड करू, नंतर आपण वी विल सी दॅट हाऊ वी कॅन. अँड टोकन. आणि आता सिक्युरिटी की ज्यांनी आपण क्रिएट केले, राईट, ज्या सिक्युरिटी कीने आपण आपलं सिक्युरिटी क्रिएट केलंय तोच की पाहिजे चेक करण्यासाठी. कारण रिमेंबर, हा इकडे चेक करणार आहे, हा जो startup.cs मध्ये हा चेक करणार आहे, तर तो सेम की इकडे पाहिजे, नाहीतर मग चेक होणार नाही. राईट. नाउ व्हॉट आय हॅव डन इज आय हॅव पुट अ मिडलवेअर म्हणजे काय? जो HTTP रिक्वेस्टच्या अगोदर कंट्रोलर हिट करण्या अगोदर एक्झिक्यूट होणार. सो बिफोर इट हिट्स अ कंट्रोलर, तो चेक करणार की मला जे टोकन भेटतंय तो या की संग मॅच करतोय का. जर करत असेल तर तो पुढे त्याला जायला देणार नाही तर नाही देणार. राईट. सो यू कॅन सी इश्यूअर व्हॅलिडेट करा, म्हणजे फिनिशिंग स्कूल. ऑडियन्स व्हॅलिडेट करा, लाईफ टाइम म्हणजे हे एक्सपायर झालंय का टोकन. जर टोकन एक्सपायर झालंय तर व्हॅलिडेट करू नका. राईट. सो हे पाईपलाईन मध्ये किंवा कॉन्फिगर सर्व्हिसेस मध्ये वी हॅव पुट. द थर्ड थिंग, सो पहिला ऍट्रिब्यूट डेकोरेट करा. सेकंड, तुमच्या ह्याच्यामध्ये सेकंड तुमच्या services.add याच्यामध्ये ऑथरायझेशन ऍड करा. आणि थर्ड, जिकडे तुमचं services.authorization आहे त्याच्यानंतर ऍड करा ऑथेंटिकेशन. त्याच्या अगोदर ऍड करा यूज ऑथेंटिकेशन. app.use authentication authorization. राईट. हा पण एक स्टेप ऍड करावा लागेल. आता काय होणार? नाव वेन आय गो, जर मी आता इफ आय गो नाव, इफ आय रन द ऍप्लिकेशन, नाव आय कॅनॉट मेक द कॉल टू API पेशंट API. मी डायरेक्ट कॉल करू शकणार नाही. तो आता मला काहीतरी एरर द्यायला पाहिजे की तुमच्याकडे टोकन नाहीये, तर तुम्ही यू कॅनॉट कम अँड call to us, right? So if you see now I'm running it, I will directly try to first hit the patient API, आणि हिट केल्यावरती मला सिक्युरिटी एरर यायला पाहिजे. आता मला आठवत नाही सिक्युरिटी एरर काय आहे. मला वाटतं 401 असेल. 404 नॉट फाउंड, 200 ओके, राईट. तर मला 401 एक्सेप्शन यायला पाहिजे. ओके, लेट अस सी पेशंट API. लेट मी ट्राय टू हिट. See here. Can you see guys, हे 404 नाही आहे, काय आहे 401. आणि जर तुम्ही 401 गुगल केलं, if you try to Google, तर you can see now here it is means that you are trying to page cannot be loaded. Did we get guys? Unauthorized आहे एक्सेप्शन. ओके, म्हणजे आपला कोड चालतोय, म्हणजे ह्याला बिकॉज तुम्ही टोकन नाही पाठवलं म्हणून तो हा आता तुम्हाला कॉल करायला देत नाहीये डायरेक्टली. Everyone got this guys? What we have done to make the page Yes, sir. secured? Yes, sir. Yes, sir. Okay, now coming to the other part. ठीक आहे, हे एवढं झालं. आता त्याला टोकन पाठवायचं आहे, ठीक आहे ना. सो टोकन नंतर आपण बघू, अँगलवरतून कसं पाठवायचं ते नंतर बघू. पहिलं जस्ट मॅन्युअली करू. एक मिनिट मला. नाव कमिंग टू द नेक्स्ट पार्ट. सो आता टोकन कसं पाठवायचं सर्व्हरला, राईट. टोकन पाठवण्यासाठी सो पहिली गोष्ट, वी हॅव टू गेट द टोकन. सो व्हेरी क्विकली see. So first thing, पहिला स्टेप 1, आपला युजर नेम पासवर्ड. आता युजर नेम पासवर्ड काही नाहीये, पण वन्स यू गिव्ह द क्रेडेन्शियल्स, सर्व्हरला क्रेडेन्शियल्स दिल्यावरती मला
टोकन भेटणार. जर तुम्ही व्हॅलिडेट युजर असेल तर तुम्हाला टोकन परत भेटेल. आणि जेव्हा तुम्ही हा टोकन त्याला पाठवणार, हा टोकन तुम्ही कसा पाठवणार? जेव्हा तुम्ही टोकन पाठवणार आता तुम्हाला असं पाठवावं लागेल, ऑथराइज बिअरर. बिअरर म्हणजे जो तुमचा टोकन घेऊन जातो. आपण बोलतो ना, दिस यू आर अ बिअरर ऑफ सॉरोज, यु नो, म्हणजे तुम्ही यू ऍक्च्युअली टेक दॅट थिंग विथ यू. म्हणून याला बोलतात JWT बिअरर टोकन. या वर्ड मध्ये याला बोलतात JWT बिअरर. त्याच्या पुढे तुम्ही तुमचा टोकन नंबर जे असेल ते द्यायला पाहिजे. 1 2 3. असं जर केलं तर मग तुम्हाला तो एपीआय ला कॉल करू शकता, राईट? सो व्हॉट विल डू, लेट अस डू फर्स्ट स्टेप. पहिला आपण टोकन घेऊ. हाऊ कॅन वी गेट द टोकन? टू गेट द टोकन, रिमेंबर आपण काल केलं होतं सिक्युरिटी एपीआय. सिक्युरिटी एपीआय पण सिक्युअर झाला. कसं काय बाबा? सिक्युरिटी एपीआय सिक्युअर होता का? मला याला मी सिक्युअर नाही. ओनली सिक्युरिटी. आय एम सॉरी, ओनली सिक्युरिटी. थँक्यू. ओनली सिक्युरिटी. आता मला हा टोकन भेटलाय. रिमेंबर हे नंतर आपण एक लॉग इन आयडी पासवर्ड बनवू, स्क्रीन बनवू आपण. आता सध्यासाठी पहिला समजून घ्या काय. तर हे मी कॉपी करणार. हा माझा टोकन आहे. राईट क्लिक कॉपी. आता इकडे मला तो आता पण मी जर आता पण टोकन तर पाठवला तर मी काय करणार, ह्याचे टोकन पाठवण्यासाठी तुम्हाला तो स्ट्रक्चर ऑथराइज बिअरर पाठवावा लागेल. तर त्याच्यासाठी कसं, यू हॅव टू पास इट इन द हेडर्स. हेडर्स म्हणजे याच्या HTTPच्या हेडर मध्ये. तर मी काय केलंय, इकडे एक प्लगइन इन्स्टॉल केलंय. एक क्रोमचा प्लगइन इन्स्टॉल केलंय मॉड हेडर म्हणून. मॉड हेडर. हा मॉड हेडर काय करतो, हा ऍक्च्युअली जे तुम्ही रिक्वेस्ट पाठवणार त्याच्यामध्ये तो मॉडिफाय करून ऍड करणार. हे नंतर आपल्या अँग्युलरतून करायचा. सो आय विल से हियर ऑथराइज. आता हे जो ऑथरायझेशन रिक्वेस्ट आहे एकदम स्टँडर्ड आहे. ऑथराइज आणि नंतर बिअरर, नंतर स्पेस आणि कंट्रोल व्ही. स्ट्रक्चर बघा, ऑथराइज बिअरर हा स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. तुम्ही जावा करा किंवा तुम्ही काही करा, राईट? हा स्टँडर्ड स्ट्रक्चर ऑथराइज बिअरर. आता हे आल्यावरती नाव आय कॅन मेक अ कॉल. आता तुम्ही बघणार की आय एम एबल टू मेक अ कॉल, राईट? कारण आता त्याला टोकन भेटतंय, राईट? जर तुम्ही परत हे चुकीने समजा हा टोकन चुकीचं दिलं, फॉर एक्झाम्पल इकडे मी सांगितलं व्ही, तर परत मला एरर येणार 401. तर आता जे टोकन आहे, आणि रिमेंबर या टोकनचा एक्सपायरी सुद्धा आहे. आपण इम्पॉर्टंट आहे. जसं इफ यू रिमेंबर या टोकनचं मी काहीतरी एक्सपायरी पण दिलं होतं. सो पहिली गोष्ट असं करतो, लेट मी गो हिअर अँड लेट मी पुट द प्रॉपर टोकन. टोकन चालतोय, राईट? आता टोकनचं एक्सपायरी जे होतं ते होतं 40 सेकंड्स, म्हणजे 40 सेकंदानंतर ही एक्सपायर व्हायला पाहिजे. तर जर आपण 40 सेकंड इकडे वेट केलं, राईट? आता जे असेल जे 55 ना, म्हणजे 117 पर्यंत आपण जर वेट केलं तर परत तो टोकन एक्सपायर होऊन जातो. सो व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक्सपायरी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इफ आय जस्ट वेट आयडल टाइम. आयडल टाइम म्हणजे जेव्हा तुम्ही ब्राउझरमध्ये काय क्लिक नाही करणार, तुम्ही काय ऍक्शन नाही करणार, तर सर्व्हर काय करतो, मग त्याची उलटी गिनती चालू करतो. बोलता भाई इसको अभी निकालने का. आणि जसंच तुम्ही रिक्वेस्ट पाठवलं तिकडं परत तो 40 सेकंड त्याला इन्क्रीज करतो. याला बोलतात स्लाइडिंग एक्सपायरेशन. म्हणजे तुम्ही मला कॉल केलं आणि समजा माझ्याकडे माझा टाइम आहे 40 सेकंड, तर मी काय करणार, 40 सेकंड पर्यंत बसत राहणार. पण समजा तुम्ही मला 10व्या सेकंड वरती कॉल केलं तर मी प्लस 40 सेकंड करणार. मी प्लस 40 सेकंड करणार. याला बोलतात स्लाइडिंग एक्सपायरेशन. ओके, डिड एव्हरीवन गेट गाइस व्हाट इज स्लाइडिंग एक्सपायरेशन? लेट मी नो. येस सर. म्हणजे प्रत्येक वेळी तो इन्क्रीज करणार. नाव आय डोंट नो इफ 40 सेकंड्स आर फिनिश्ड. लेट मी ट्राय टू रिफ्रेश. हा 40 सेकंड झाला नाही. ट्राय करा नंतर जेव्हा वेन यू आर डुईंग द डेमो की 40. हे जे मॉड हेडर आहे हे प्लगइन आहे. मी परत सांगतोय हे प्लगइन आहे जे तुम्ही गुगल क्रोमचा प्लगइन आहे. यू कॅन इन्स्टॉल इट फ्रॉम देअर, राईट? सो आणि जर तुम्ही हे बघितलं, इफ यू गो अँड इफ यू सी हिअर इन द इन्स्पेक्ट, जर तुम्ही जाऊन तुमचं नेटवर्कचं हे बघितलं तर तुम्हाला रिक्वेस्ट मध्ये याच्यात
कुठेतरी खाली तो दिसतोय ऑथरायझेशन बिअरर. कॅन एव्हरीवन सी दॅट? येस सर. है ना, म्हणजे प्रत्येक वेळी हेडर मध्ये तो पाठवतो, राईट. आणि हे हेडर मध्ये कसं झालं ते क्रोम एक्सटेन्शन. सो एनी क्वेश्चन्स हिअर की हे JWT बिअरर काय आहे? येस, एनी क्वेश्चन्स? सर नॉर्मल कंट्रोलरला पण अप्लाय होऊ शकते ना? येस, नॉर्मल कंट्रोलर पण अप्लाय. आणि रिमेंबर याच्यामध्ये क्लेम्स पण भेटणार तुम्हाला. तर क्लेम्स आल्यावरती मग तुम्हाला दरवेळी डेटाबेस मध्ये जाऊन की हा ऍडमिन आहे की सर्व चेक करावं लागणार नाही. लेट मी नो एनी क्वेश्चन्स हिअर. ओके, मला काय क्वेश्चन दिसत नाहीये. कॅन आय कंटिन्यू? येस, हे समजलं सर्वांना, राईट. आता जे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्याला अँग्युलर मधून कसं कॉल करायचं हे तर समजलं, ठीक आहे. तुमचं एपीआय सेक्युअर्ड आहे, हे ते सेक्युअर झालंय आता, नो प्रॉब्लेम, राईट. पण याला अँग्युलरतून कसं सेक्युअर करायचं, अँग्युलर मधून टोकन कसं पाठवायचंय, कारण तुमच्याकडे 200-300 HTTP असणार पोस्ट गेट तुमच्या प्रोजेक्टमध्ये. 200-300 जागी जाऊन हे मॉड हेडर टाकायचं, इट इज नॉट वर्थ, राईट. सो हॅज अँग्युलर टीम गिव्हन समथिंग, अँग्युलर मध्ये आपण काय करू शकतो, राईट. तर व्हॉट विल नॉट डू दॅट टुडे, कारण त्यासाठी अजून 1 तासाचं लागणार आहे लेक्चर. टुमॉरो व्हॉट विल डू, पहिला एवढं सिक्युअर करा. हे 3 कोड लिहा मी जे सांगितलंय, राईट. एक तर तुम्ही पाईपलाईन मध्ये टाकणार फर्स्ट, राईट. पुट दिस इन द पाईपलाईन, त्याला डेकोरेट करणार एपीआय कंट्रोलर, राईट. आणि नंतर यू विल गो टू द ब्राउझर, सिक्युरिटी कंट्रोल करून तो एपीआय घ्या आणि युझिंग मॉड हेडर सेंड द इन्फॉर्मेशन अँड सी की तुमचा एपीआय चालतोय की नाही, राईट. सो दिस इज फॉर टुडे. गेटिंग गाइस, एनी क्वेश्चन्स हिअर? आणि व्हॉट आय विल डू इज, मी जस्ट तुमचा टाइम वाचवायला this I will paste here so that you don't have to do a lot of headache. रिमेंबर गाइस, मला याला छोट्या छोट्या भागामध्ये का डिवाइड करतो ना, कारण आता समजा मी बसलो तरी JWT टोकन अँग्युलर समजा मला 1 तास जाणार. आणि माझ्या मताने ऑनलाईन मध्ये कोणीही माणूस ना 45 मिनिटच्या वर तो वैतागतो. तर त्याच्यामुळे मला तुम्हाला त्या लोकांच्या त्या स्टाईलच्या टीचिंग मध्ये नाही करायचं. अर्धा तास करा, 2 तास, 1 तास प्रॅक्टिस करा, बस झालं. ओके. सो इफ आय स्टार्ट विथ नाव अँग्युलर विथ JWT एकदम प्रेशराइज होणार, कारण त्याच्यामध्ये वी हॅव टू नो इंटरसेप्टर, त्याच्यामध्ये हेडर्स कसे मॉडिफाय करायचे, त्याच्यामधलं RxJS इट्स गोइंग टू बी व्हेरी गुड, राईट. आणि सर्व्हिसेस आणि डिपेंडन्सी इंजेक्शन मोठ्या पातळीवरती मला घ्यावं लागेल. सो विल कनेक्ट, लेट अस सी. महेश सर कसं आहे? टुमॉरो